नमस्कार. शिवचरणात श्री स्वामी समर्थ. मी नेहा तेजस जंगम तुमचं वेदांत वास्तू आणि ज्योतिष मध्ये स्वागत करते. आज सुद्धा आम्ही असंच विषय घेऊन तुमच्याशी संवाद साधणार आहोत, पण त्याआधी तुम्हाला मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. अशाच आई कडून आपल्याला एक समस्या किंवा तिची काळजी आमच्यापर्यंत आलेली आहे. आई खूप काळजी करतच असते आपल्याबद्दल, मग ती खाण्याबद्दल असू दे किंवा त्यांच्या अभ्यासाविषयी असू दे किंवा त्यांच्या ब्राईट फ्युचर बद्दल असू दे. तिच्या डोक्यात खूप सारे क्वेश्चन हे नेहमीच घोंगावत असतातच. अशाच एका आईने आम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे की मुलांच्या एकंदरीत अभ्यासाविषयीच आहे की मुलांनी कुठल्या दिशेला बसून अभ्यास करावा, त्यांचा अभ्यासात त्या पद्धतीने कसं मन लागेल किंवा त्यांच्या एकंदरीत फ्युचर कसं छान होईल. तर आपण आज काकांकडून त्याच मार्गदर्शन घेऊया. सप्रेम शिवशरणात मी प्रल्हाद सखाराम जंगम वेदांत वास्तूमधनं बोलतोय. आजही माझ्याबरोबर नेहा जंगम आहे, माझी पुतणी आहे. तिची काही समस्या काही महिलांनी तिच्याकडे व्यक्त करून दाखवली आणि ती तिने आज मला सांगितली. प्रथमतः मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आई म्हणजे काय तर आत्मा आणि ईश्वर याचा संगम म्हणजे आई आहे. या मात्र आत्मरूपी ईश्वराला नमन करून वंदन करून आम्ही आजचा हा व्हिडिओ सुरू करत आहोत. प्रत्येक आईला मुलाची खूप काळजी असते. आईचा एक हात पाठीवर न फिरवा अशी मुलाची इच्छा असते. म्हणून आजचा प्रश्न मी घेतलाय मुलांचा अभ्यास. प्रत्येक आई वडिलांना असं वाटत असतं की माझ्या मुलाचा अभ्यास चांगला व्हायला पाहिजे, त्याला पर्सेंटेज चांगले मिळायला पाहिजे. केवळ अभ्यासच नाही तर त्या आईला असं वाटतं माझ्या मुलाची हेल्थ सुद्धा चांगली पाहिजे. हेल्थ, वेल्थ, एज्युकेशन सगळ्या गोष्टी माझ्या चांगल्या असायला पाहिजे. तर आपण एक प्रयत्न करू वास्तुशास्त्रानुसार त्यांना कसं आपल्याला इलाज देता येईल किंवा काय मार्गदर्शन देता येईल. पहिली गोष्ट म्हणजे पंचांगाच्या पत्रिकेप्रमाणे पंचम स्थान हे संतती स्थान आहे. तसं वास्तूचाही वायव्य कोपरा हा पंचम स्थानाकडे जातो. म्हणजे प्रथम स्थान पूर्व दिशा, पश्चिम दिशा म्हणजे सप्तम स्थान आणि उत्तर दिशा म्हणजे चतुर्थ स्थान आणि दशम स्थान म्हणजे दक्षिण दिशा. आता कुंडलीप्रमाणे पंचम दिशा म्हणजे वायव्य दिशा आली. म्हणून मुलींची झोपड्याची खोली वगैरे वायव्यत करावी, मोस्टली मुलींची. ते संतती स्थान आहे. पण ज्या पंचम स्थानामध्ये म्हणजेच आपल्या वास्तूच्या वायव्य दिशेमध्ये जर काही दोष राहिल्यास, काही न्यूनता असल्यास अशा घरामध्ये मुलांचा अभ्यास छान होत नाही. मानसिकता बिघडायचं, वाऱ्यासारखं त्यांचं मन भरकटत असतं, अभ्यासात अजिबात लक्ष लागत नाही. म्हणून पहिली म्हणजे वायू करेक्ट करायला पाहिजे. त्याच्या वायूची एक्झॅक्टली समोरची अपोजिट दिशा कोणत्याने आता आग्नेय दिशा. आग्नेय दिशा ही हेल्थ रिलेटेड पण काम करते. एखाद्याची हेल्थ जर चांगली राहिली, मजबूत राहिली, स्ट्रेंथ असेल तर तो अभ्यासात प्रसन्नतेने काम करेल. आणि आग्नेय दिशेमध्ये व्यायाम चांगला होऊ शकतो. म्हणून मुलांना अभ्यासाला बसवताना नेहमी त्याचं तोंड पूर्व दिशेमध्ये म्हणजे एकतर आग्नेय कोपऱ्यामध्ये, वायव्य कोपऱ्यामध्ये किंवा उत्तरेच्या सेंटर पॉइंटला कडे तोंड करून, उत्तरेच्या सेंटर पॉइंट कडे तोंड करून म्हणजे त्याची पाठ कुठे होईल, दक्षिणेला पाठ करून वायव्येकडे बघून त्याने अभ्यास करावा. आपल्या उत्तरेकडे दक्षिणेकडे पाठ करून उत्तरेकडे तोंड करून अभ्यास करावा. तसं पश्चिमेला पाठ करून पूर्वेकडे तोंड करून त्याने अभ्यास करावा. काही लोक काय करतात, पूर्वेला सांगितलं ना काकांनी गुरुजींनी तर लगेच पूर्वेच्या भिंतीला टेबल लावतात आणि तिथून अभ्यासाला सुरुवात करतात. नेव्हर. मध्ये स्पेस ठेवा. उत्तरेकडे पण अभ्यास करताना स्पेस ठेवा. ह्या जर दोन दिशांमध्ये जर त्या मुलाने अभ्यास केला तर निश्चितच चांगल्या प्रकारे अभ्यास मानसिकता त्यांची होऊ शकते. केवळ दिशा नाही तर बाकीच्या गोष्टी पण त्याला यायला पाहिजे. घरातलं ते वातावरण असायला पाहिजे, ते घर शुद्ध असायला पाहिजे, घरामध्ये पूजा अर्चा व्हायला असली पाहिजे किंवा घर बऱ्यापैकी त्या शास्त्राला धरून असलं पाहिजे. घरामध्ये वास्तू महादोष आणि ते नुसते उत्तरेकडे तोंड करून अभ्यास होणार नाही. अभ्यासच करा. पण जर केलं तर उत्तरेकडे आणि पूर्वेकडे तोंड करून जर अभ्यास केला तर अशा मुलांचा अभ्यास खूप छान होतं आणि त्यांना भरभराट येऊ शकते, चांगले पर्सेंटेज पडू शकतात. अच्छा.
किंवा आता काही मुलं म्हणजे आईचंच एका क्वेश्चन, काही मुलं ऐकत नाही, असं सतत बाहेर फिरणं त्यांचं, घरातल्या मोठ्यांचं ऐकत नाही, तर त्यासाठी तुम्ही त्यांना वास्तूप्रमाणे काय हा, तर मार्गदर्शन प्रत्येक कराल? वास्तूमध्ये कसे आहे, काही एक्सटेन्शन कट्स असतात. हा, काही महिन्यानंतर आपण व्हिडिओ आता तो चालू चालू करतोय, पण करूया. मुळात आजचा दिवस मातृदिन असल्यामुळे मी सांगतो की अग्नीमध्ये जर काही दोष असल्यास किंवा एक्सटेन्शन किंवा कट्स असल्यास अशी मुलं आई वडिलांचं ऐकत नाहीत. हा, अग्नीमध्ये जर दोष असेल, फार मोठा दोष म्हणजे तू कटचा असू शकतो, एक्सटेन्शन असू शकत, आई वडील घेतली गाडी गेला बाहेर, आई वडील काय सांगितलं ऐकत नाही. अशा ठिकाणी तुम्ही खरोखरच अग्नीचं पूजन म्हणजे अग्नीचं दिशेचं ट्रीटमेंट करून घेणं फार गरजेचं आहे. आणि अशा मुलांची पत्रिका पण बघितली पाहिजे की त्यांचे पंचमेश वगैरे दोन्ही गोष्टींचं कुठे काय? आपल्याला बघावं लागेल. कारण मी ज्योतिष आणि मी वास्तू असल्यामुळे मला दोघांचं हे दोन गोष्टींचं मिलप आहे. जसं संगीत, आयुर्वेद, ज्योतिष आणि वास्तू एकच आहेत, एकच एका झाडाच्या ब्रँचेस आहेत. तसं ह्या गोष्टी सगळ्या जर करेक्ट करून घेतल्या तर अशा घरातली मुलं आई वडिलांचं बऱ्यापैकी ऐकतात. अच्छा, किंवा पत्रिकेत दोष आहेत असू दे, पण जरी ऍटलिस्ट त्या दिशा करेक्ट करून जर उत्तर आणि पूर्वेकडे तोंड करून जर त्या मुलांनी अभ्यास केला तर अशा मुलांचे अभ्यास खूप चांगले होतात. त्याची मानसिकता खूप चांगली राहू शकते, बौद्धिक क्षमता वाढते. म्हणून अग्नि दिशेला आणि वायू दिशेला जास्त ट्रीटमेंट कराव्यात. किंवा आता काय ट्रीटमेंट आहेत ते आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. मी प्रेक्षक हो, तुम्हाला मी काही रेमेडीज, साध्या साध्या रेमेडीज देणार आहे, घरगुती रेमेडीज देणार आहे. मुलांनी पण अभ्यास करण्यासाठी कोणत्या रेमेडीज वापरायच्या ते पण मी सांगणार आहे, पण पुढच्या व्हिडिओमध्ये. मेडिटेशन सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, भयंकर इम्पॉर्टन्स आहे. ओंकार जप जे करतो आपण की मेडिटेशन करतो, काही चक्रांवर काम, 7 चक्रांवर काम असतं, तर त्याच्यावर पण मुलांनी अभ्यास केलं तर आपण गेल्या महिन्यात आपल्याकडेच आपण इथे मेडिटेशनचे वर्ग घेतले आणि बऱ्यापैकी मुलांना चांगले रिझल्ट मिळालेले आहेत. नेक्स्ट सेक्शन आमचा लवकरच चालू होणार आहे. ठीक आहे, तर आजची व्हिडिओ खास आईसाठी होती, आईच्या त्या प्रेमळ भावनांसाठी होती, तिच्या काळजीपोटीचीच होती. नक्कीच आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. मी स्पेशली आईंसाठी सांगेन की तुमच्या खरंच मुलांबद्दल काही समस्या असतील तर नक्की कळवा, नक्कीच मार्गदर्शन काका देतीलच. ठीक आहे, तोपर्यंत पुढचा व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येऊ तुमच्यासाठी. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.